जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी ज्याची प्रतीक्षा करत होते त्या संदर्भातली अधिसूचना निर्गमित झालेली आहे। नेमकी काय आहे ही अधिसूचना आणि याचा फायदा राज्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ऑगस्ट 29, 2024 म्हणजे कालच निर्गमित झालेली ही अधिसूचना आहे। ही अधिसूचना जी आहे ते महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडत होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005-6 चा महा 21 यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आलेला आहे। हा शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनिमय करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पडत होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम करण्यात आलेला आहे। म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातली ही अधिसूचना निर्गमित झालेली आहे। वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात या बदल्या करण्यात येईल अशी तरतूद या अधिनियमाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तथापि भारतीय निवडणूक आयोगानं सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 यासाठी 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू केली होती आणि ती 4 जून 2024 पर्यंत अंमलात होती। आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नव्हत्या। त्यामुळे उक्त अधिनियमाच्या कलम 4 मध्ये सुयोग्य सुधारणा करून सर्वसाधारण बदलीसाठीचा उक्त कालावधी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवणं इष्ट वाटतं। राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन चालू नये आणि उपरोक्त प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात आणखी सुधारणा करण्याकरता महाराष्ट्र राज्यपालांची तत्काळ कार्यवाही करणं जीमुळं आवश्यक व्हावं अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल याची खात्री पटलेली आहे। म्हणून हा अध्यादेश प्रस्थापित करण्यात आलेला आहे, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ही जी वाढ आहे ती त्यांना मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच बदल्यांसंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा अधिनियम जो आहे, अधिसूचना जी आहे ती निर्गमित झालेली आहे। त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।